नमस्कार. आज दिनांक 30/9/2021 आपण मॅथ्स मधला नेक्स्ट पॉइंट मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. आपण ॲडिशन पाहिलं आहे, सबस्ट्रॅक्शन पाहिलं आहे. आज आपण पाहूया डेसिमल फ्रॅक्शन. आपल्याला इथे मेथड 1 आणि मेथड 2, मेथड 3 या पद्धतीने काही गणित दिलेली आहेत आणि ती सॉल्व सुद्धा करून दाखवलेली आहे की कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. इथे त्यांनी दाखवलेलं आहे. एक्झाम्पल 2 मध्ये आपल्याला त्यांनी एक सॉल्व प्रॉब्लेम दिलेला आहे, ते पाहूया आपण. द रेट ऑफ पेट्रोल इज ₹62.32 per liter. Seema wants to fill 2.5 liters of petrol in her scooter. How many rupees will she have to pay? Which operation is required? पेट्रोलचे दर प्रति लिटर ₹62.32 आहे. सीमाला तिच्या स्कूटरमध्ये 2.5 लिटर पेट्रोल भरायचे आहे, तर तिला किती रुपये लागतील? फर्स्ट मेथडमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की 62.32 मल्टिप्लाइड बाय 2.5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क 62.32 इंटू 2.5 इज इक्वल टू 6232. म्हणजे डेसिमल पॉइंट त्यांनी इथे घेतलेला नाही आहे. डिवायडेड बाय 100 इंटू 25 डिवायडेड बाय 10. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला मल्टिप्लिकेशन इथे फर्स्ट जे आपण सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन केलेलं आहे त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शनमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेले होते की आपण ते उदाहरण कसे सोडवलेले होते की डेसिमल फ्रॅक्शन आपण कसं लावणार आहात. आपल्याला मी शिकवलेले होते की डिवायडेड आपण केव्हा करतो. 3.4 मध्ये 100 कसे आणायचे किंवा 10 कसे आणायचे, मोठी संख्या असेल तर ती पद्धत त्यांनी इथे वापरलेली आहे. जसं मी उदाहरणमध्ये दिलेलं होतं तुम्हाला 100 डिवायडेड बाय 4 म्हणजे 25 च्या टेबल 4 किंवा 100 कुठल्या टेबलमध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या तासाला पाहिलेल्या होत्या की आपल्याला 100 किंवा 10 इथे त्याने तीच मेथड यूज केलेली आहे. त्यानंतर त्यांचा आन्सर आलेला आहे आपलं 155,800 डिवायडेड बाय 1000. मग इथे आपली संख्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे 155.800. सीमा विल हॅव टू पे 155.80. तिला जर पेट्रोल भरायचे असेल तर किती रुपयाचे आपल्याला पेट्रोल भरायचे असतील? ₹155.80. ही मेथड थोडी लेंदी आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन करताना 100 किंवा 10 कन्वर्ट करून घ्यावं लागेल आणि मग मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सेकंड मेथड अगदी सोपी आहे की जी संख्या आपल्याला दिलेली आहे आपण त्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जसे की त्यांनी दिलेलं आहे 62.32 इंटू 2.5. इथे डायरेक्टली मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. इथे फ्रॅक्शन आहे पण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला द्यायचे आहे. जसं की इथे आन्सर आलेला आहे 6232 इंटू 25. 5 2 जा 10, 0 कॅरी ओव्हर 1. जे तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय तसंच जसं मी फर्स्ट एक तुम्हाला करून दाखवलं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता की पॉइंट देऊन तुम्ही हे करू शकता. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट मल्टिप्लाय इग्नोरिंग द डेसिमल पॉइंट. आधी दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार केला. बघा इथे तुम्हाला दशांश पॉइंट कुठे दिसणार नाही. डेसिमल म्हणजे दशांश पॉइंट. देन इन द प्रोडक्ट स्टार्टिंग फ्रॉम द युनिट्स प्लेस we count as many places as the total decimal places in the multiplied and multiple and place the decimal point before them.
नंतरच्या याच्यामध्ये गुणाकार करताना एकक स्थानापासून सुरुवात करून गुण्य व गुणाकारातील एकूण दशांश स्थळे मोजून डावीकडे चिन्ह द्यायचे. जसं आपण पाहिलेलं आहे की जर 1 0 असलं तर या साईडने आपण कुठून सुरू करतो ते डावीकडून. 2 पॉइंट असेल तर 2 पॉइंट नंतर आपण डेसिमल फ्रॅक्शन पॉइंट्स देतो. यामध्ये त्यांनी हीच पद्धत दाखवलेली आहे. मल्टिप्लिकेशन आहे, ही मेथड जर केली तुम्ही तर थोडी लेंदी प्रोसेस होईल. या पद्धतीने केलं तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल, पण तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे फर्स्ट मल्टिप्लाइड इग्नोरिंग करावं लागेल. सेकंडमध्ये तुम्ही डायरेक्ट डेसिमल पॉईंट देऊ शकता. तर प्रॅक्टिस सेट 16 मध्ये फर्स्ट आणि सेकंड कसे करायचे आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 16 फर्स्ट पॉइंट आहे इफ 317 into 45 इज इक्वल टू, त्यांनी डायरेक्टली आन्सर दिलेलं आहे आपल्याला दोन्ही याच्यामध्ये, फक्त आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन तिथे द्यायचे आहे. 14265 आन्सर, देन 3.17 into 4.5 म्हणजे किती. इथे बघा या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, तर आपल्याला उत्तर मिळेल हे 14265. देन 3.17 into 4.5. 317 इथे पण आहे, 3.17 इथे पण आहे, 4.5 इथे आहे, 45 इथे आहे. तर आपल्याला इथे आन्सर काय येणार आहे 14.265. कारण किती डावीकडून किती अंक उरलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला डेसिमल पॉइंट इथे द्यायचा आहे. तर किती उरलेले आहे 1 2 3, त्याप्रमाणे 14.265. सेम आपल्याला दुसरा आन्सर त्यांनी तसंच दिलेला आहे. 503 into 217 इज इक्वल टू, आन्सर आहे 109151. सेम डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला द्यायचं आहे 3 पॉइंट नंतर. इथे 2 पॉइंट आहे, इथे 2 आहे, 10.9151. सेम थर्ड क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे 2.7 into 1.4 मल्टिप्लाइड बाय आन्सर. छोटी संख्या आहे, तुम्ही मल्टिप्लाय बाय करू शकता. यामध्ये तुम्हाला टेबल लर्न करणं अति आवश्यक आहे. टेबल पाठांतर करणे आणि हे उदाहरणं तुम्हाला सोडून बघायचे आहे, त्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळेल. मी हे एक रफली तुम्हाला करून दाखवलेले आहे. 2.7 into 1.4 आन्सर 3.78. याचा आन्सर येईल मल्टिप्लिकेशन 3.78. सेम थिंग सेकंड 6.17 into 3.9. तुम्ही डायरेक्टली पण करू शकता आणि मेथड नंबर फर्स्टने पण करू शकता. जसं की डायरेक्टली म्हणजे इथं फर्स्ट मल्टिप्लाय इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट. इथं डेसिमल पॉईंट न देता डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तुम्ही ह्या मल्टिप्लाइडमध्ये ही मेथड यूज करू शकता आणि नंतर डेसिमल पॉईंट तो तुम्हाला द्यायचा आहे. डावीकडून दशांश चिन्ह दिलेले आहे, त्यामध्ये त्यांना आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्ट हे तुम्ही सगळे उदाहरण इथपर्यंत सोडवायचे आहे, वहीमध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर ह्या दोघांचं मी तुम्हाला आन्सर दिलेले आहे. डेसिमल फ्रॅक्शन कसं कुठे पॉईंट लावायचं तेही सांगितलेलं आहे की याच्यामध्ये 3 1 2 3 4 नंतर इथे 1 2 3 नंतर डेसिमल पॉईंट येईल. ह्याचा आन्सर येईल 24.063. मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला हे आन्सर काढता येईल. हे आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्यायचे आणि पुढचे उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहे. काही विद्यार्थ्यांना हे समजलं नसेल तर मी पुढच्या तासाला म्हणजे हा लेसन संपल्यानंतर तुम्हाला परत रिव्हिजन म्हणून मी हे घेणार आहे. त्यानंतर सगळ्यांनी ग्राफ घेऊन यायचे आहे. तुमचा नेक्स्ट चॅप्टर आहे लेसन नंबर 6 बार ग्राफ.
त्यामुळे तुम्हाला ते बार ग्राफ म्हणजे ग्राफ पेपर आणून ठेवायचा आहे. बार ग्राफ कसा यूज होतो आणि कसा त्याचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर रिव्हिजनमध्ये मी हे रिपीट सगळेच क्वेश्चन घेणार आहे. त्यामुळे येत नाही किंवा तुम्हाला शिकवलेलं नाही आहे टेन्शन घ्यायचे नाही. मॅथ्स यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे की टेबल लर्न करणे. लेसन नंबर 3 पासून तर लेसन नंबर 5 पर्यंत सगळं बेसिक टेबलवरतीच आहे तुमचं. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, प्रत्येक गणित सॉल्व करताना म्हणजे तुम्हाला मेथड्स यूज करताना टेबलची गरज लागणार आहे. त्यामुळे टेबल लर्न मस्ट आहे. हे तुम्ही आपल्या वहीत नोंदवून घ्यायचे. पुढच्या तासाला डिव्हिजन पार्ट होणार आहे आपला, डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. त्यानंतर तुम्हाला लेसन नंबर 6 घेणार आहेत आणि प्रत्येक लेसनची तुम्हाला रिव्हिजन मी देणार आहे. त्यामुळे ही सोपी मेथड आहे, तुम्ही हे आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्यायची आहे. धन्यवाद.